चल घी बांधून, शेळ्या आलत्या दीपाला लागली बांधायला थोडे थोडे ना, घी बांधून पटकन. तुला काय घास आणायची होय? नाही मला नाही, तू पटकन जा आणि तूच घास घेऊन ये. हा गोगल काढून टाक आता. असं चांगलं दिसतंय ना, गोगल दिसतंय चांगलं. तुझा बरं का, किती थोडाफार आण आणि लवकर ये पटकन घास घेऊन, अंधार पडायला लागला. हा तुला जायची, सूर्य मावळायला गेला पर मावळाय, पटकन ये म्हणलंय. धर हा धर धर. चुकतो टिप्पर आणले की लागला माती भरायला, काय हात करायला लागलाय. बर बरं सोबतीला लवकर जा, अंधार पडायचे, वाघ सुटलेत, आणि टपकन थोडाच घास घेऊन या. होते घास. आणि हा बघा गहू आमचा, आणि हा बघा घास. आणि मी आले रानात घास न्यायला, शेळ्यांना खायसाठी घास घ्यायला आले. तर आता घास कापते पटकन. आधीच तर वाघाची लय भीती इथं, मला लय भीती वाटते. पटपट घास कापते आणि पटकन जाते मी. चला तर असं पटकन घास घेते आणि लवकर जाते, कारण तर वाघाची लय भीती वाटायला लागली मला. फास्टमध्ये कापते आणि घरी निघते आपली सनाट. चला तर आत्ताच झालेला आहे माझा घास कापून आणि मला निघायचं आहे घरी. तर चला मी घास घेतलेला आहे शेळ्यांपुरता आणि निघाले आहे घराकडं. तर ते सुद्धा आले तर मला बघायला वरती. ते वाघाची लय भीती वाटते, त्याच्यामुळे ते सुद्धा बघायला आले. तर वाघाची इकडे भीतीच आहे ना, त्याच्यामुळे भीतीच वाटते. जास्त वेळ रानात थांबू वाटत नाही. मला सुद्धा लय भीती वाटत होती. मी भीतच वाघ आलं, म्हणजे भीतच घास कापलाय आणि खूपच अशी भीती वाटत होती मला. कशाच बे वाटतंय? वाघच बे वाटतंय. वाघाचं फास्ट कापायचं. वाघ ना असा बसला खाली उडी हाणतो, लय वाघाचं आवडी. तर दीपाली मध्ये वाघाचं बे वाटतंय. आणि सध्याला आमच्याकडं वाघाचं भरपूर वातावरण निर्माण झालंय. आणि काय नाही एवढं रानाचं काय नाही आपलं, एवढं काय उच काय जेवाऱ्या वगैरे नाहीत बरं का, पण हिरवळ आहे आणि थोडे झाडं बी आहेत ना ह्या साईडला. तर अंधार पडायला लागला होता आणि पूर्ण हिरवे हिरवे झाडं इथं, आणि दीपाली इथं घास कापित होती, त्याच्यामुळं तिला वाटती भीती आहे का नाही. चला आता घास आणलाय शेळ्यांना कापून, आणि यात्रेहून पुन्हा आल्यामुळे आता हाय अशीच गेली लवकर, अंधार पडायच्या अगोदर घास घेऊन आली. हा दमांचा पडशील. विराज पण त्या तिथं टिप्पर खेळतोय बघा त्या तिथं. चल ती गाडी कशी पळायला लागली यात्रेतून आणलेली. विराज फुल भरली का? सूर्य मावळला आणि पूर्ण अंधार पडायला लागलाय. दीपाली मॅडम काय काय खायला आणलंय? दीपालीची स्पेशल भेळ, आणि अजून लय आणलंय बघ, शेव खुर्मा. भेळ स्पेशल काय काय बाई? वात लावायचं आणि खाली अगरबत्ती लावायची. अगरबत्ती लावायला जमती ना. वाती लावायचं आणि झाकून टाकायचं, त्यातून वास येतो. वाती ते हे लावायचं अगरबत्त्या. ह्याच्यात आणले होते लाडू, भेळ, गुडशेव. ह्याच्यात आणलाय विराजला स्पेशल खुर्मा. ह्याच्यात पुन्हा दीपालीला स्पेशल भेळ, ती वेगळीच ही वेगळीच. ही खा ना तुझी. ती जर गोड ते जर छान नसतं ना लागत ती भेळ, तर ही भेळ घे. ह्याच्यात स्पेशल 2 शेव आहेत, एक मिक्स शेव आहे आणि स्पेशल निस्ती शेव आहे. चला बघता बघता संध्याकाळच्या पार 7:30-8 वाजत आले आता. तर टाइम कधी चाललाय काय कळाना. दीपालीचं काम चालू होतं, मी दुकानात गिराईक देत होतो. तर आजचा दिवस तर असाच चालू आहे म्हणायचं आहे की नाही. तर काय म्हणत होती? कशाचं काय म्हणायची? रील बनायची काय म्हणत होती? नको रील नकोच, रील नकोच, फक्त व्हिडिओ बनवा. कंटाळा आला रीलचा, कारण काय लाईकच करत नाही. हा लाईक नाही करीत, मग मला नाही रील बनवू वाटाणा आता सध्याला. बघा माझे मिस्टर बी आता कंटाळले, तर कुणी लाईक करीत नाही, शेअर करीत नाही, सबस्क्राईब करीत नाही. त्याच्यामुळं हे झालंय. पण करायला आम्ही मेहनत करतो, करायला पाहिजे. आम्ही पण काढतो व्हिडिओ जसे आम्हाला वाटते तसे, जसं दाखवता येईल तेवढं आम्ही दाखवतो. पण कुणी लाईक करीत नाही, कधी कधी कमेंट कुणी करीत नाही. त्याच्यामुळे आम्ही बी म्हणजे बरं आहे, आपल्याला जसं येतं तसं मजा मजाने काढतो.
तर काय आपले बी ओळखणारे करत नाहीत आणि दुसरे करत नाहीत. ठीक आहे, थोडा नाराज जरी असेल तर बघू. काय बोलायचं याबद्दल? काहीच नाही बोलायचं. काहीच नाही बोलायचं. कोणी लाईकच नाही करीत तर काय बोलावं. काही रडू नका गं बसा. रडण बिडण मी. तर चला आता काय यात्रेनं आलोच मस्तपैकी. आता माझे पतिदेव खूप मेहनत करतात. तुम्ही सगळ्यांनी लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. अय्यो. खरंच करतात मेहनत. हा. म्हणजे म्हणे मी व्हिडिओ इमानदारीने काढतो. मेहनत चालू आहे. त्याच्यामुळे तुम्ही इमानदारीने त्यांना सबस्क्राईब करा, हा, सपोर्ट करा. सपोर्ट करा. ओके. अजून काही? अजून काही नाही. जे लाईक करणं आम्ही त्याचं व्हिडिओ मध्ये पण आहे का नाही हे करू. त्या ताईंना थँक्यू देऊ सगळ्यांना. हा. पण हे तर करा, हा, comment चॅनलला तर करा. कमेंट करा, सबस्क्राईब करा, subscribe सपोर्ट राहू द्या. करा. व्हिडिओ तर बघतेच भरपूर जण, तर निदान कमी तुमचा कमी. सपोर्ट जर जास्त भेटला तर आम्हाला पण उत्साह येईल जास्त जास्त, म्हणजे छान काय दुसरं काही वेगळं दाखवायला. हा. आणि आम्हाला सपोर्ट भेटत नाही त्याच्यामुळे आम्ही जास्त काय असं आम्हाला मग ते उत्साहाने काही मग कुठली म्हणजे गोष्ट गोष्ट करू वाटत नाही किंवा दाखवू वाटत नाही व्हिडिओ तर मध्ये. भरपूर जण जर बघत असतील आणि सपोर्ट करत असतील तर मग काय होतं, असं चांगले व्हिडिओ आपल्याला बनवू वाटते, ते इंटरेस्ट येतो. लाईक व्ह्यूज आल्याच्या नंतर मग ते माणसाला काढायला इंटरेस्ट वेगळाच असतो. आनंद, त्या आनंदाच्या भात माणूस काढतो. पण इथं जर ते म्हणतात लाईक सबस्क्राईब ते यूज काही येत नाही तर मग त्याच्यामध्ये त्याचं कधी कधी मन नाराज होतं. मग कधी कधी ते म्हणतात करायचंच नको, काही नको. पण तरी बी ते उत्साह परत घेत येतच त्याच्यातून करण्याचा. तर बघा तुम्ही हे करा, लाईक शेअर सबस्क्राईब करा आमच्या चॅनलला. ज्याला आवडत असेल त्यांनी पण करा, ज्यांना नसेल आवडत त्यांनी पण करा आमच्यासाठी प्लीज. बरोबर आहे ना. काय असतंय, आम्ही पण मेहनत करतो तर आम्हाला पण एक वाटतं म्हणजे कोणतरी थोडस, आपण एवढे चांगले नाही जसे असले तसे काढतो, पण सगळ्यांशी कॉन्टॅक्ट म्हणजे मध्ये आमच्या राहता लाईफ मध्ये जे रोज चालू आहे आम्ही तेच दाखवतो. काय असं म्हणजे लय हाय फाय बी असं काही दाखवू शकत नाही. तर जे आमच्या रोज लाईफ मध्ये जे आम्ही रोज करतो, सकाळी उठल्यापासून जे संध्याकाळपर्यंत जे सगळं आमच्या लाईफ मध्ये चालले तेच आम्ही दाखवतो. त्याच्या व्यतिरिक्त आम्ही काही बी दाखवत नाही समज. आणि दाखवायला पण काही नाही. पण आम्ही गरीब परिस्थितीतून व्हिडिओ काढतो ना, त्याच्यामुळं आम्हाला चान्सच नाही भेटत दुकान बघायचं, त्यांना तिकडचं बघायचं. त्याच्यामुळं आम्ही जसा टाइम भेटेल तसं आम्ही व्हिडिओला महत्त्व देत होतो आमच्या. त्याच्यामुळे तुम्ही पण आमच्या व्हिडिओला महत्त्व द्या आणि बघा आणि आमच्यासाठी करा. आज भरपूर दीपाली बोलली, आज बोलायला लागल्यावर खरंच आज मनातून बोलली. तुम्हाला आता बोलती तर बोलून द्या म्हणलं. तुमच्या जर सपोर्ट मुळे जर आम्ही कुठेतरी म्हणजे हे होत असतं तर सगळ्यांचे आभार येतं. पण अजून पण सगळ्यांनी आम्हाला सपोर्ट करा छानपैकी. म्हणजे पाहिजे तितका नाही, अजून पाहिजे तितका नाहीये सपोर्ट, पण करीत राहा. जे बघतेत त्यांचे पण आभार आहेत आमच्याकडून. बाबा बघतेत फक्त त्यांना पण आमचे म्हणजे हे. आणि असंच बघत राहा. लय मोठा आता दीपाली लय बोलली. शेवट चला बाय बाय, भेटू पुढच्या व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय बाय. आणि आता मला देवपूजा करायची. काय केलंय त्यात? अगरबत्ती लावली का? मस्त वाटत. देवासाठी अगरबत्तीला आणले आणि मला हे लय आवडलेलं. म्हणजे खूप दिवसापासून प्रत्येक दुकानाने पाहते ह्यांना की हे अगरबत्तीचं असं प्रत्येक दुकानात म्हणजे लावलेलं असतंय. ह्यातून पळू शकत नाही. त्याच्यामुळे हे लहान मुलांना ह्याची काही भीती नाही आणि काहीच नाही. सगळ्यांसाठी सेफ्टीच. थांब तुझ्या गाडीच आम्ही करू. सगळ्यांसाठी सेफ्टी आहे. आपण असं कुठं असं पण मांडू शकतो. आपल्या काउंटरवर लावते ते अगरबत्ती लावून. हा, आणि काय अडचण नाही, काहीच अडचण नाही. आणि सगळीकडे हे अगरबत्तीची धूप सगळीकडे म्हणजे घरात पसरती. अंगारा पडतोय ती सगळं खाली पडतो याच्यात खाली. त्याच्यामुळे त्याचं काही म्हणजे लय असं खाली कुठं ह्याचं घाण होण्याची त्याची काहीच हेच नाही. चांगलं मस्त आहे हे. आनंद रडती ये जाऊन आले बाय बाई.